गेल्या काही दिवसांपासून जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत वेगाने बदल होत असून त्याचे सकारात्मक पडसाद आता इंधन बाजारात उमटू लागलेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 80 ते 84 डॉलरच्या आसपास खाली आले। या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जरी केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी हा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला तर महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो। पण खरंच या कंपन्या दर कमी करणार की दर जैसे थे ठेवून कोट्यवधींचा नफा कमवणार? तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात पडलेले दर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार की तसेच राहणार याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरण्यामागे मुख्य कारण हे अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करार आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा व्यापार वाहतुकीसाठी खुली होण्याचे संकेत मानले जात आहेत। त्यामुळे पुरवठ्यातील अडथळे दूर होऊन बाजारात तेलाची उपलब्धता वाढली आहे। परिणामी अवघ्या काही सत्रांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात 4 ते 5% घसरण नोंदवली गेली आहे। भारतासारख्या देशासाठी जो आपली 80% अधिक तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो, ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रत्येक डॉलरची घट भारताचे आयात बिल कमी करते आणि रुपयाला बळकटी देते। अर्थतज्ञांच्या मते जर कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळासाठी याच पातळीवर किंवा यापेक्षा खाली राहिले तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 5 रुपयांपर्यंत घट होऊ शकते। केवळ इंधनच नव्हे तर माल वाहतुकीचा खर्च कमी झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही खाली येण्यास मदत होईल। विशेषतः डिझेल स्वस्त झाल्यास कृषी क्षेत्र आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठा फायदा मिळतो, ज्याचा थेट परिणाम किरकोळ महागाई दर कमी होण्यावर होतो। मात्र ही दरवाढ प्रत्यक्षात कधी उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सध्याच्या परिस्थितीत सरकारी तेल कंपन्या म्हणजेच OMC पूर्वी झालेल्या आर्थिक तोट्याची भरपाई करण्यासाठी या घसरणीचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार असतानाही भारतातील इंधन दर बराच काळ स्थिर ठेवण्यात आले होते, ज्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागला होता। आता कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे कंपन्यांचा नफा वाढला असून त्यांना आपली तूट भरून काढण्याची संधी मिळाली आहे। दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी आकारले जाणारे विविध कर हा देखील एक कळीचा मुद्दा आहे। तेलाच्या मूळ किमतीत घसरण होऊ नये, जर सरकारनं करात कपात केली नाही किंवा नवीन कर लावले तर ग्राहकांना मिळणारा फायदा मर्यादित राहतो। सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती ही महत्त्वाची आहे। जर रुपया कमकुवत झाला तर आयातीचा खर्च पुन्हा वाढू शकतो, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या घसरणीचा फायदा होणारच नाही। जागतिक बाजारपेठेतील ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सुवर्ण संधी मानली जाते। आगामी काळात जर तेल कंपन्यांनी दरवाढीचा लाभ ग्राहकांना देण्याचं ठरवलं तर सणासुदीच्या किंवा महत्त्वाच्या काळात ही जनतेसाठी एक मोठी भेट ठरेल। आता सर्वांचंच लक्ष तेल मंत्रालयाच्या निर्णयाकडे आणि तेल कंपन्यांच्या आगामी बैठकीकडे लागलंय। जर परिस्थिती अनुकूल राहिली तर लवकरच पेट्रोल पंपांवरील आकड्यांमध्ये घट पाहायला मिळू शकते। येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा कल प्रामुख्याने जागतिक स्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील सातत्यावर अवलंबून असेल। जर ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली स्थिरावले आणि OPEC देशांनी तेलाचा पुरवठा वाढवला तर भारतीय तेल कंपन्यांना किरकोळ विक्री दरात कपात करण्यासाठी पुरेशी जागा मिळेल। तज्ञांच्या मते जागतिक मंदीची भीती आणि मागणीतील घट कायम राहिल्यास केंद्र सरकार आगामी निवडणुका किंवा महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपन्यांना प्रति लिटर 3 ते 5 रुपयांपर्यंत कपात करण्याचे निर्देश देऊ शकते, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल। मात्र दुसऱ्या बाजूला अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण आणि तेल कंपन्यांचा मागील तोटा भरून काढण्याचे उद्दिष्ट हे दर कपातीसाठी अडथळे ठरू शकतात। जर आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली किंवा रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास सारख्या संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर किमती कमी होण्याऐवजी पुन्हा स्थिर राहू शकतात। त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती ज्या पातळीवर टिकून राहतील त्यावरच भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार की महाग होणार याचं गणित स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।